हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता आम्ही आहे माहेरी आणि माहेर असलं की एकदम निवांतपणा असतो आणि आंघोळीच्या अगोदर गप्पा चालल्या होत्या आणि आंघोळ करून झाल्यानंतर आम्ही बाहेर चाललो होतो. ती माझी बहिणीची मुलगी आहे, तिचं नाव आहे आराध्या आणि आता आई बोलणार आहे. परीची चाललेले तर केस विंचरायचे आणि परी बहिणी घालत आहे. आई इकडं बघ, सगळ्यांना बोल बोल की. नमस्कार कर सगळ्यांना. माझी आई खूप साधी आहे, तिला जास्त असं बोलता येत नाही मोबाईलसमोर. आणि त्यानंतर आम्ही आलो तर बनेश्वरला जाण्यासाठी पण आणि बँकेतही. तर पहिले बँकेत गेलेलो आहे आणि मग बनेश्वरला जायचं आहे. तर मेसेज आलेला चेक करायचा होता, आईचाही मेसेज चेक करणार होतं मी. तर आईचाही मेसेज आलेला आहे. तर आता बँकेत खूपच गर्दी होती, अक्षरशः ते जे एंट्री करणार होते ते दिसतसुद्धा नव्हते, इतकी गर्दी झालेली होती. तर बँक ही महाराष्ट्र बँक आहे. आणि त्यानंतर आम्ही चालत आलेलो होतो का तिथं रोडचं खूप काम चालू होतं, त्याच्यामुळे एक साईड का येणारी जाणारी अशी बंद केली होती, त्यामुळे आम्ही अक्षरशः चालतच निघालो. तर चालून खूप मुली दमल्या होत्या आणि मग आम्ही बनेश्वरचं दर्शन घेतलं. आणि तुम्ही कोण बनेश्वरला आला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाडकी बहीण योजनेचं तुमचंही झालं काय झालं का नाही तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. माझं तर मी लाभ घेतलेला आहे, मला मेसेज आलेला आहे. तर बहिणीच्या 2 मुली आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत. तर इथं आता एक नवीनच असं कोकण टाईपच रेस्टॉरंट केलेलं आहे. तर खरंच छान आहे, मस्त. असं तुम्ही कधी आला तर नक्की येऊन भेट द्या बनेश्वरमध्ये. आणि आई दमली होती खूप, चालून चाललेली आहे बघा आता. आणि गप्पा चालल्या होत्या जरा थोडीशी, मुलींना थोडंसं खाण्यासाठी घेतलं होतं. आणि जास्त असं एवढं शूट करू शकलो नाही का, तर आम्हाला घरी जायचं होतं आपापल्या घरी, त्यामुळे जरा फक्त आतमध्ये मंदिरातल्या आतच साईड दाखवलेली आहे मी. जास्त काही शूट करू शकलो नाही का, तर पाऊस येण्याच्या भीतीने आम्ही पटकन फक्त आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं. आणि हा बोर्ड किती छान लिहिलेला आहे. तर आतमध्ये खूप जास्त गर्दी नव्हती, सोमवारच्या दिवशी जास्त गर्दी असते. आणि चालत आमची ट्रिप चाललेली पहा. आणि त्यानंतर सर्वजण चालत दमली होती मुलं वगैरे पण. आणि मंदिर खूप छान आहे, जुनं मंदिर आहे ते. आणि ते यात्राही भरते, बरेचशी खूप लांबून यात्रेमध्ये येतात. बनेश्वरची आपली शिवरात्र असते त्या टायमाला इथे यात्रा भरत असते. तर तुम्ही नक्की यात्रेच्या शिवरात्राच्या टायमाला नक्की या, इथं खूप छान अशी यात्रा भरत असते. आणि ही खारुताई दिसते आम्हाला. तर मुली म्हणले आई खारुताईची शूटिंग करून घे. तर ती मी शूटिंग केली आणि त्यानंतर आम्ही एंट्रीला चाललो होतो. आई फार दमली होती. चाललेलो आहे आतमध्ये आणि ते लग्न वगैरेसुद्धा होतात बनेश्वरमध्ये. म्हणजे आतमध्ये ट्रस्ट आहे, त्यामुळे आतमध्येच तिथं लग्नसुद्धा होतात. आपले जवळपासचे लोक आहेत तर ते लग्न वगैरे. आणि आता इथं मंदिराचं बांधकाम चालू आहे. तर खूप. आणि ह्या तळ्यामध्ये मासे कासव वगैरे खूप छान आहेत. आणि एक पिंडसुद्धा आहे, तुम्हाला दाखवते पुढं मी. अशी पाण्यात म्हणजे गायमुख म्हणतात, एक गायमुख आहे एका साईडला आणि एका साईडला असं पिंड आहे पाण्यामध्ये. तर तिथंसुद्धा अशी नाणं वगैरे टाकतात. आणि इथं आम्ही दर्शन घेतल्यानंतर त्या मावशींनी मला एक नारळ म्हणून प्रसाद स्वरूपात माझ्या हातात दिला होता. आई आणि माझी बहीण पण होत्या, पण त्या खाली गेल्या होत्या. आणि त्यानंतर त्यांनी माझ्या हातात एक नारळ दिला. तर मला खूप छान वाटलं ते प्रसाद दिल्यामुळे. तर असं वाटलं की नाही का, आपण एवढ्या दिवसातून देवदर्शनासाठी आलो तर जरा आपलं देवदर्शन छान झाल्यासारखं एक समाधान वाटले. आणि आम्ही दर्शन घेतलं. तर खरंच पिंड खूप छान आहे. आणि इथं तर खूप असं डेकोरेशन करतात प्रत्येक वेळेस, म्हणजे प्रत्येक सोमवारी असं कुठलं काही असेल त्यावेळेस. आता फुलांचं डेकोरेशन वगैरे मी 1-2 फोटो टाकेल बघा पुढच्या वेळेस आता. पण खूप असं छान असं फुलांचं डेकोरेशन करतात त्या पिंडीला वगैरे. आणि खूप जुनं मंदिर आहे हे. पुढत होतं आम्ही. आणि तुम्हाला आता पिंड पण दाखवते आतमध्ये. एका साईडला पिंडसुद्धा आहे पाण्यामध्येच. आणि मारुतीचं मंदिर आहे साईडला. आता ते बांधकाम चालू केले त्यांनी, अजून त्यांना खूप छान असं कलरचं पण काम करायचं आहे. आणि थोडंफार कुठं म्हणजे फुटतूट झालेली ते पण दुरुस्त करून घ्यायची, त्यामुळे ते सगळे अँगल वगैरे तुम्हाला दिसत आहे. आणि पूर्ण काम झाल्यानंतर एकदा तुम्हाला तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल मी ह्या मंदिराचं डेकोरेशन कसं केलेलं आहे किंवा कलर वगैरे कसे झालेले. आता एक कासव आहे बघा आतमध्ये, खूप छान अशी कासव होती, लहान होती. सगळी साईडला येऊन बसलेली आहेत कासव. तर खूप कासव पण आहेत. आणि पलीकडच्या तळ्यामध्ये मासे आहेत. आणि गायमुख आहे, ह्याला खूप जुनं गायमुख आहे. आणि हे बघा इथे साईडला एक पिंड आहे. आणि त्या पिंडीवर सगळी नाणं, म्हणजे मूग जे असेल ना आपले चिवमूठ, तर ते इथं सर्वजण इथं वाहतात त्या पाण्यामध्ये.
आणि खूप पैसे म्हणजे नाणीसुद्धा सोडत असतात तिथं. ते बरोबर त्या पिंडी जाण्यासाठी एक पिंडीवरून नाणं सोडत असतात. तर तुम्ही कधी आला तर नक्की पहा तुम्ही. खूप छान मंदिर आहे. आणि त्यानंतर आता आम्ही तिथून दर्शन वगैरे घेऊन घरी निघालो होतो. त्या टायमिंगला हे गाईचं वासरू दिसलं आम्हाला तिथं. आणि गिर गाई आहेत ह्या. तर आई विचारत होती विकण्यासाठी आहेत का काय म्हणून. तर ते म्हणले हो विकतो सुद्धा आम्ही गिरगाई. तर ह्या गिरगाईचं बाळ आहे. ते मला वाटते 12-13 दिवसाचं म्हणले, ते 12 ते 13 दिवस झालेलं आहे. तर खूप छान असे वासरू होतं. आणि त्याला ते औषध म्हणजे दुधामधून गोळी चारत होतं, ते आम्ही पाहत होतो. आणि त्यानंतर घरी आलो होतो तर झाडाला सीताफळं लागली होती आमच्या आईच्या इथं. आणि एक सीताफळीचं झाड होतं, एका साईडला पेरू होते. आता हे पेरू झाड आहे आणि सीताफळीचं झाड दुसऱ्या साईडला. ते पेरू पण आलेले आणि सीताफळही आलेले. आणि साईडला तुम्हाला दिसेल पपईचं झाड आहे, कडीपत्ता आहे, भरपूर अशी झाडं लावली आहेत आमच्या वडिलांनी. आणि हे शेवग्याचं पण झाड आहे एका साईडला. खूप असे छोटे मोठे फळझाडं लावलेली आहेत. आता वरती तुम्हाला पपईचं पण झाड दिसत असेल. पपईचं झाड आहे, पेरू आणि नारळ पण झाड आहे. नारळाची सगळी फळाची झाडं लावलेली आहेत. तर तुम्ही पहा, छान छान झाडं वगैरे आता. आणि पावसाळ्याने खूप हिरवळ अशी झालेली आहे. तर छान दिसत आहे. ताई आता आम्हाला म्हणत आहे तुम्हाला कोणाला पेरू न्यायचे त्यांनी न्या. तर काढून देत आहे सीताफळ वगैरे आलेली. ताई सीताफळ देत आहे तोडून काढून. आणि ते आता पिकणार आहे ते देत आहे काढून. आणि त्यानंतर सगळे फळं वगैरे काढून घेतली सगळ्यांनी. आणि प्रत्येकाने पिशवीत आपल्याला ठेवली. आणि आता घरी जाण्यासाठी निघालो होतो आम्ही. तर चालली होती तयारी आमची आवराची. तर तेव्हा दुसरीने पण सीताफळं घेतली होती. आणि हिला मोठं सीताफळ दिसल्यामुळे ती झाडं जोडून घेता येते काढून. आणि फळझाड असले तर आपल्याला किती फायदे होतात. घरच्या घरी आपले फळंही खायला मिळतात. तर थोडीफार अशी फळांची झाडं खरंच पाहिजेलच आपल्या दारामध्ये. म्हणजे दारात खूप छान असं वाटतं. आणि परी आल्यानंतर खूप दमली होती. परी खूप दमल्यामुळं सांगत होते आम्ही दमून आलो आहे. तर तिच्या अगोदर आम्ही जाऊन घरात बसलो होतो. आणि ती बाहेर चाललं होतं तिचं पेरू वगैरे तोडायचं. तर आता आम्ही जाऊन बसलो. मग चहा वगैरे घेतला थोडं. आणि पेरू किती कुणं घ्यायचं ते चालू होतं. आईसंग जरा थोड्याफार गप्पा मारल्या. आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो आमच्या घरी. तर एक रिक्षा मिळाल्यामुळे आम्ही दोघी एकाच रिक्षामध्ये चाललेलो जातं. तर ती त्यांच्या घरी चाललेली आणि मी माझ्या घरी. तर रक्षाबंधनाचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बनेश्वरमध्ये मंदिर कसं वाटलं तेही सांगा. आणि आता घरी आल्यानंतर परीच्या पप्पांनी तिला खाऊ आणला होता. तर ती परी स्वामींलाही लाडूचा नैवेद्य दाखवणार आहे. ते दाखवत होती तुम्हाला पप्पांनी खाऊ आणलेला. तर स्वामींसाठी लाडू घेत आहे साईडला नैवेद्य दाखवण्यासाठी. आणि आल्यानंतर सगळं घरात पसारा झाला होता, पिशव्या झाल्या त्या सगळीकडं. आणि नंतर दिवाबत्ती लावली होती. तर दिव्याला किती छान असं फुल आलेलं आहे. आणि दिव्याला फुल आलेलं आहे आणि दिवाबत्ती झालेली आहे आमची करून. तुम्हाला ब्लॉग पाहायला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जोपर्यंत आपले आईवडील आहेत तोपर्यंत आपलं माहेर पण हे आहेच. आणि सर्व माझ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सर्व भावांनाही खूप खूप शुभेच्छा. तर आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब